पंकज हातकेडे या वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर येथील वकील संघानं कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि या घटनेचा निषेधही नोंदवला। या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी दिली आहे। पंढरपूर अधिवक्ता वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट पंकज हातगिने यांच्यावर पक्षकाराने फी देण्याच्या कारणावरून त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला, धमकी देत त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली। या संदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपी शामराव लाडे, अक्षय कंडरे, मंगल लाडे इतर आणि एक अशा चौघांविरोधात भादवी कलम 327, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केलाय। सदर घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी 11 वाजता सोलापूरसह पंढरपूर, मोहोळ, माढा, अक्कलकोट आदी वकील संघांनी तातडीची सभा आयोजित करून वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्यासाठी उठाव केला, तसेच ठराव सभेत संमत केला। शिवाय मंगळवारी 14/2/24 रोजी दिवसभर कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे कोर्टाचं कामकाज दिवसभर ठप्प। सोलापूर येथील सभेत झालेला निर्णय जिल्ह्यातील इतर तालुका कोर्टाला सोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी कळवला आणि याचं पालन सर्व ठिकाणी करण्यात आलं। या तातडीच्या सभेत ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट SV उजळंबे, ॲडव्होकेट रमेश कणबसकर, ॲडव्होकेट अमित अळंगे, ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, ॲडव्होकेट खतीब वकील, ॲडव्होकेट प्रमोद शहा, ॲडव्होकेट शरद पाटील, ॲडव्होकेट मळसिद्ध देशमुख आदींनी भावना व्यक्त केल्या। या सभेला सर्वच सिनियर आणि ज्युनियर वकिलांची उपस्थिती होती।